नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जो टॅक्स भरतो तो पैसा सरकार नेमकं वापरतं तरी कुठे? आज आपण भारतीय राज्यघटनेतल्या एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत जे थेट आपल्या खिशाला आणि आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष ओळखीला जोडतं, आणि ते म्हणजे अनुच्छेद 27. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हे कलम. आता एक विचार करा की आपण जो कर भरतो ना, तो पैसा सरकार एखाद्या विशिष्ट धर्माला, म्हणजे फक्त एकाच धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याच्या देखभालीसाठी वापरू शकतं का? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? आणि याचं उत्तर ते थेट आपल्या संविधानात दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे एक मोठं नाही. बिलकुल नाही. सरकार असं अजिबात करू शकत नाही. आणि हे ठामपणे नाही म्हणण्याची ताकद आपल्याला मिळते ती आपल्या संविधानाकडून. तर हे स्पष्ट नाही आलं कुठून? हे उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 27 मधून. खरं तर हे कलम म्हणजे एक प्रकारचं घटनात्मक संरक्षण आहे, एक कवच आहे जे सरकारला नेहमी धर्मनिरपेक्ष ठेवण्याचं काम करतं. आता ही झाली कायद्याची भाषा. थोडी किचकट वाटते, हो ना? पण सोप्या शब्दात याचा अर्थ असा आहे की सरकार असा कोणताही टॅक्स लावूच शकत नाही ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त एका विशिष्ट धर्माचा प्रचार करणं किंवा त्याची देखभाल करणं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असा कर भरण्यासाठी कुणालाही जबरदस्ती करता येणार नाही. मी समजू शकतो कायद्याची भाषा कधी कधी डोक्यावरून जाते, पण काळजी नसावी. चला एक अगदी साधं उदाहरण घेऊया, म्हणजे सगळा मुद्दा लगेच स्पष्ट होईल. इथे फरक अगदी सोपा आहे. बघा, समजा सरकारने एक नवीन टॅक्स आणला, नाव दिलं हिंदू मंदिर देखभाल निधी, आणि तो सगळ्यांकडून, म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या नागरिकांकडून वसूल करायला सुरुवात केली. तर हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरेल. का? कारण तुम्ही कोणत्याही मुस्लिम किंवा ख्रिश्चन नागरिकाला फक्त हिंदू मंदिराच्या देखभालीसाठी टॅक्स द्यायला भाग पाडू शकत नाही. पण याच्या उलट जर सरकार त्याच कराच्या पैशातून सगळ्याच धार्मिक स्थळांना, मग ते मंदिर असो, मस्जिद असो, गुरुद्वारा असो किंवा चर्च असो, त्यांना सुरक्षा पुरवत असेल किंवा तिथे चांगले रस्ते बनवत असेल, तर ते पूर्णपणे कायदेशीर आहे. कारण ही सुविधा कुठल्या एका धर्मासाठी नाही, तर सगळ्या नागरिकांसाठी आहे. अच्छा, तर अनुच्छेद 27चा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यातले 3 महत्त्वाचे शब्द किंवा संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. चला एक एक करून बघूया. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मासाठी कर नाही. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की सरकार कोणत्याही एका धर्माच्या फायद्यासाठी लोकांकडून टॅक्स गोळा करू शकत नाही. विषय संपला. दुसरी संकल्पना आहे राज्याची तटस्थता. म्हणजे काय? म्हणजे सरकारसाठी सगळे धर्म समान आहेत. टॅक्स लावताना किंवा वापरताना सरकार कुठल्याही एका धर्माची बाजू घेऊ शकत नाही. सरकारला पूर्णपणे न्यूट्रल, म्हणजे तटस्थ राहावंच लागेल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष स्वरूप. खरं तर हे तत्व म्हणजे या संपूर्ण अनुच्छेद 27चा आत्मा आहे. हे आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतं की भारतात सरकार आणि धर्म या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांची एकमेकांमध्ये गल्लत होता कामा नये. बरं, पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून हा कायदा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे? चला हेच समजून घेऊया. तर बघा, आपण अनुच्छेद 27चा संपूर्ण सार 4 सोप्या मुद्द्यांमध्ये मांडू शकतो. 1. कोणत्याही एका धर्माच्या प्रचारासाठी टॅक्स गोळा करता येणार नाही. 2. सगळ्यांकडून जो टॅक्स घेतलाय तो सगळ्यांच्याच विकासासाठी वापरायचा. 3. सरकारला सगळ्या धर्मांपासून समान अंतर ठेवून तटस्थ राहावं लागेल. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, राज्य म्हणजे सरकार आणि धर्म या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवायच्या. हेच आहेत या कलमाचे 4 मुख्य आधारस्तंभ. म्हणजेच या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण जो कर भरतो तो देशासाठी आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी आहे, कोणत्याही एका धर्मासाठी नाही. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आपल्या देशात राज्य आणि धर्म यांना वेगळं ठेवणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? काय वाटतं? यावर नक्की विचार करा. आपण भेटूया पुढच्या भागात असाच एक महत्त्वाचा घटनात्मक मुद्दा घेऊन.